नमस्कार, माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज होता संडे आणि संडे स्पेशल होती इडली. तर बहुतेकजण संडेला इडली डोसा असंच काहीतरी बनवतात. तर आम्ही बनवली होती इडली. तर लाईट नव्हती, त्यामुळं चटणी बनवायला थोडासा उशीर झाला आणि आम्हाला बाहेर जायचं होतं. आज संडे होता, तर आमचा आज प्लॅन होतं बाहेर फिरायला जायचं. तर आम्ही प्रत्येक संडेला कुठं ना कुठं जातच असतो. तर आजही आम्हाला बाहेर जायचं होतं, मंदिरात जायचं होतं आणि एका ठिकाणी नवीन मंदिर झालं आमच्या इथं. त्याच मंदिरात आम्हाला जायचं होतं. तर आता आम्ही चाललो होतो मग श्रीदाच्या माऊच्या इकडे. तर तिची माऊ माझी माझी बहीण तर आमच्या समोरच राहते, समोरच्याच कैरी नाही बिल्डिंगमध्ये बाबू राहते. ती कैरी आणि नाही इथे बघा, आहे इथे ही काहीतरी तर पडलेलं होतं आणि वेगळीच त्रिद्या म्हणती मम्मा कैरी आहे कैरी आहे. तर मी चला तिला बोलली ही कैरी नाही आहे त्रिद्या, हे वेगळंच काहीतरी आहे. तर इथेच तर जस्ट आमच्या बिल्डिंगच्या समोरच तिच्या माऊची बिल्डिंग आहे आणि आम्हाला तिथं काही कामानिमित्त जायचं होतं. एकदमच जवळच राहते, त्यामुळं 2 मिनिटाचं इथे अंतर नाही आहे. तर आम्ही इथे आलो होतो फिरायला आणि त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे करून आलो होतो या सुंदर अशा मंदिरात. तर भरपूर जे PCMCमध्ये जे लोक राहतात त्यांना हे मंदिर आता नवीनच झालेलं आहे, माहीत असेल. खूप सुंदर मंदिर आहे हे. याची डिझाईन खूप सुंदर आहे. आतमधूनही खूप छान बनवलेलं मंदिर आहे. अजून याचं काम चालू आहे ह्या मंदिराचं. भरपूर गर्दी होती, संडे होता. भरपूर लोक संडेला ह्या मंदिरात येऊन गेलेली होती आणि आम्हीही गेलो होतो. छान अशी देवीची मूर्ती, खूप प्रसन्न वातावरण होतं या मंदिरामध्ये. अजिबातही गोंधळ नाही, काहीच नाही. तर सगळ्यांनी या मंदिराला एकदा नक्की व्हिजिट करा. खूप छान मंदिर आहे, तुम्हालाही नक्की आवडेल. तर इथे थोडेसे असे मी क्लिप शूट केल्या होत्या. इथे व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढायलाही अलाव आहे, त्यामुळं देतात काढून. आणि इथे मंदिराचं हे स्ट्रक्चर आहे. तर कुणाला हे मंदिर माहीत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. कोण कोण ह्या मंदिरात जाऊन आले तेही सांगा, कारण भरपूर लोकांनी यावर व्हिडिओज बनवले आहेत. आम्हाला तर हे मंदिर पाहून खूप छान वाटलं. अजून याची भरपूर कामं बाकी आहेत या मंदिराची, तरीही भरपूर लोक व्हिजिट करायला येतात. आम्ही भरपूर एन्जॉय केला. आणि इथे बघा आता इथं बसले आहे ह्या छानशा खिडकीमध्ये. ह्या मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे ते खूप छान आहे. भरपूर लोक म्हणतात की राजस्थानचं जे स्ट्रक्चर आहे मंदिरांचं तसं आहे. तर तुम्हाला कसं वाटत आहे, कशा प्रकारचं असं स्ट्रक्चर आहे मला नक्की सांगा. तर हे खालच्या गाभाऱ्यामध्येही इथे काही आहे, स्वामी समर्थांचा फोटो वगैरे ठेवलेला आहे. खूप सुंदर असं आहे. भरपूर लोक इथे बसतात, ध्यानाला बसतात, स्वामी समर्थांची सेवा करतात. खूप सुंदर असं प्रसन्न वातावरण खरंच आहे. तर तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये स्वामी समर्थांचं दर्शन घ्या आणि मलाही सांगा तुम्हाला कसं वाटलं आहे हे मंदिर. आणि इथनंच ह्या खालच्या गाभाऱ्यातनंच वरती जायलाही रस्ता आहे. मी तुम्हाला दाखवलेली मूर्ती ती वरती आहे आणि ही स्वामी समर्थांचा फोटो जो आहे हा खालच्या गाभाऱ्यात आहे. तर आता संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळी आम्हाला परत आम्ही बाहेर फिरायला आलो आहे. तर आजचा आमचा संडेचा पूर्ण प्लॅन बाहेर फिरायचाच होता. तर आम्ही आलो होतो एका छोट्याशा कॅफेमध्ये आणि इथे तिरदाची चालू होती मस्ती. तुम्ही बघा, ही भरपूर मस्ती करते आणि कुठं गेल्यावरती काही उद्योग न करता रिटर्न घरी ही कधीच येत नाही. आता तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघा हिने काय केलेलं आहे. तर आता हिला आज खायचा होता पिझ्झा. खरं तर पिझ्झा चांगला नसतो, पण आता हिला खायचा होता म्हणून आम्ही दिला. आणि मस्ती करता करता तिने हा बाजूला चहाचा कप जो ठेवला होता तिचा हात लागून तो फुटतो. त्यानंतर बिचारी रडायला लागलेली, पण ठीक आहे, लहान मुलांकडनं असं काही ना काही होतच राहतं. त्यानंतर तिला खायचे होते मोमोज. आम्ही ह्या ठिकाणी सेकंड टाईम आलो आहे मोमोज खायला. खूप छान मोमोज भेटतात इथे. तर तिला ह्या आधी मोमोज खूप आवडलेले. तर आता श्रावण चालू होता, त्यामुळे आम्हाला खायचे होते व्हेज मोमोज. व्हेज मोमोज तिला अजिबात आवडले नाहीत आणि आम्ही इथे घेतले होते पनीर चिली मोमोज. तेही खूप सुंदर, खूप टेस्टी लागतात. छान प्लेस आहे हे फॅमिलीसाठी. आणि आता संध्याकाळ झाली होती आणि घरी जायचा टाईम झाला होता. तर तुम्हाला आमच्या PCMCचं वातावरण कसं वाटत आहे. आम्हाला तरी इथे राहायला खूप चांगलं वाटतं आणि खरंच पुण्याचं वातावरण हे अगदीच वेगळं असतं. तर माझा ब्लॉग तुम्हाला आवडला तर कमेंट करून मला नक्की सांगत जा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.